टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे। 2026च्या ICC T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी एकतर्फी विजय मिळवला आणि या ऐतिहासिक ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं। या सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर 256 धावांचं विक्रमी लक्ष्य ठेवलं होतं। न्यूझीलंडला भारतीय गोलंदाजांनी 19 ओव्हरमध्ये 159 धावांवरच गुंडाळलं। भारताने यासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात पहिल्याच प्रयत्नात T20 वर्ल्ड कप जिंकला। या विजयासोबत भारताचा T20 वर्ल्ड कप विजेतेमध्ये हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला। भारताने 2024 साली रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला हरवून 17 वर्षांनी पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकला होता। 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला होता। न्यूझीलंडने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं। भारताने या संधीचा पुरेपूर फायदा घेत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 255 धावांचा डोंगर उभा केला। भारतासाठी संजू सॅमसननं 89 धावांची सर्वोच्च खेळी केली, तर ईशान किशननं 54 आणि अभिषेक शर्माने 52 धावा केल्या। वर्ल्ड कप इतिहासात जगभरात फक्त 5 वेळा एका संघानं 250 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत। त्यापैकी 3 वेळा टीम इंडियानेही केला आहे। भारत हा वर्ल्ड कपमध्ये 3 वेळा 250 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला देश आहे आणि एकाच वर्ल्ड कपात हे करत त्यानं इतिहास रचला आहे।